आपण कुर्ला विधानसभेमध्ये आहोत. कुर्ला विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये डॉक्टर ज्योत्स्ना जाधव या उतरलेल्या आहेत. त्यांना विचारूया, ज्योत्स्नाताई काय सांगाल तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात? 2019 मध्ये पण मला पक्षाचं तिकीट नव्हतं मिळालं आणि यावेळेस पण मला पक्षाचं तिकीट नाही मिळालं. तर खूप साऱ्या लोकांची अशी इच्छा होती की पक्षाचं तिकीट नाही मिळालं तरी असं होऊ शकत नाही की उमेदवारांनी लढू नये. ताई तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी राहू, अपक्ष फॉर्म भरा तुम्ही आणि आम्ही नक्की तुम्हाला जिंकून देऊ. आणि त्या विश्वासावर, त्या प्रेमाखातीर मी आज अपक्ष म्हणून उभी आहे. कुर्ला विधानसभामध्ये आता शिवसेनेचे 2 गट झालेले आहेत, शिंदेसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना. त्यांची उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरलेले, मनसेचे आहेत, अपेक्षा आहेत आणि अनेक पक्ष या ठिकाणी आहेत. तर काय वाटतं, विजय होईल तुमचा? मला असं वाटतंय की आता जनता थोडी सुजाण झालेली आहे. जनतेने एक थोडंसं सर्वे केलेला आहे किंवा अभ्यास केलेला आहे किंवा त्यांचा अनुभव असा आहे की आमदार किंवा जे पण निवडून आलेले आहेत त्यांनी काम केलेलं नाही. तर एका नवीन चेहऱ्याला, आणि आता माझा प्लस पॉईंट असा आहे, मी सांगेन 25 वर्ष मी कुर्ल्यामध्ये डॉक्टर म्हणून काम करत आहे, समाज सेवा मी करत आहे. जेवढं माझ्या परीने होत आहे तेवढं मी लोकांना मदत करत आहे. आणि नक्कीच आता जर कुर्ल्याला एक एज्युकेटेड, त्यांच्या प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट घेणारा आणि त्यांच्यासाठी काम करणारा आणि त्यांची इच्छा आहे म्हणून जर उभा असलेला उमेदवार आहे, तर नक्कीच जरी आव्हान तगडं असलं तरी विजयाची खात्री आहे. आणि जरी तुमचा अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही आणि तुमचा विजय नक्कीच झाला, तुम्ही आमदार म्हणून तुम्हाला संधी मिळाली कुर्ला विधानसभेवर येण्याची, तर नक्कीच या विधानसभेच्या विकासासाठी काय प्रयत्न करा? पहिली गोष्ट, ॲज अ डॉक्टर मी आरोग्यावर फोकस करेल, की कारण मी आता जेव्हा स्लम्समध्ये, झोपडपट्टीमध्ये जेव्हा मी जात असते त्यावेळेस बघते की खूप साऱ्या आरोग्याच्या समस्या आहेत आणि त्या पहिल्या मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. जे लोक अफोर्ड नाही करू शकत मेडिसिन, त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मेडिसिन देईल. ज्यांचे ऑपरेशन्स किंवा जे मोठे तपास आहेत ते करू शकत नाहीत, त्यांना ते जे इन्व्हेस्टिगेशन्स आणि ऑपरेशन्स आहेत त्याचं मी बघेल की काय करता येईल. रेग्युलर मेडिकल कॅम्प्स ठेवेल. पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच आम्ही हॉस्पिटल सुरू करू, नवीन हॉस्पिटल सुरू करू. जे ऑलरेडी म्युन्सिपल हॉस्पिटल आहे तिथे अजून ते अद्ययावत करण्याचा प्रयत्न करू. MRI, CT स्कॅन, चांगले ऑपरेशन थिएटर्स तिकडे बनवण्याचा प्रयत्न करू. इमर्जन्सी लेवलवर आम्ही डॉक्टर्स प्रत्येक एरियामध्ये अवेलेबल करू की एक फोन कॉलवर ते डॉक्टर त्यांच्या घरी जातील. रोडच्या समस्या आहेत, आम्ही रोड हे होण्यासाठी पण, चांगले बनण्यासाठी पण नक्कीच काम करू. शिक्षणाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आमच्या कुर्ल्यामध्ये. गेल्या 50 वर्षामध्ये एकही नवीन कॉलेज, एकही नवीन शाळा किंवा कुठलंही शिक्षणाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट झालेली नाहीये. जे चांगले हुशार विद्यार्थी, ज्यांना IPS, IAS, डॉक्टर, इंजिनियर्स बनायचे, स्पेशली आम्ही त्यांच्यासाठी स्कॉलरशिप चालू करण्याचा माझा प्रयत्न असेल. युवा पिढीला नक्कीच शिक्षणाकडे घेऊन येण्याकडे कल असेल. खूप साऱ्या ठिकाणी आज कुर्ल्यामध्ये मी बघते की खेळाची मैदानं नाही आहेत. आम्ही खेळाची मैदानं बनवण्याचा प्रयत्न करू. मुलांना आज मोबाईलच्या व्यसनातून बाहेर काढून खेळण्याकडे ते आकर्षित कसे होतील याचा प्रयत्न करू. नंतर असणारे पाण्याचा प्रश्न आमच्या एरियामध्ये खूप जास्त आहे. म्हणजे जिथं जिथं पाणी येतं तिथे येतं, पण बरेचसे असे एरिया जिथे पाणीच येत नाही किंवा कमी प्रेशर येते. नक्कीच ती एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये आहे की ती करण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि जसं एक आमदाराचं काम लोकांना एक उच्च स्तराचं जीवन देण्याचं आहे, ते मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. आणि ज्या कामासाठी मला निधी मिळणार आहे, आमदार निधी, तो निधी त्या कामासाठी कसा वापरला जाईल ते मी नक्की बघेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.